नमस्कार, मी आबा शिंदे. आपण बघत आहात माझ्यासोबत JLC सिटी न्यूज. कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे. मित्र, सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती राज्यसभेच्या निवडणुकीची. विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या आमदारांमधून जे राज्यसभेवर खासदार निवडून द्यायचे आहेत त्या संदर्भामध्ये. आणि ही चर्चा जोरदार रंगती आहे ती 2-3 कारणांमुळे. एक तर ज्या लोकांना निवडणूक प्रक्रियेमध्ये, लोकशाहीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अपयश आलं त्यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? एक. दोन, निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप भाजपवर झालेला होता निवडणूक प्रक्रियेमध्ये, तिकीट वाटपामध्ये. त्यावर भाजप काय करते? आणि नंबर 3, शरद पवार हे राज्यसभेवर जाणार का? तर ह्या 3 विषयांची उत्तरं आता आलेली आहेत. सर्वप्रथम भाजपने जी नीती अवलंबली त्यामध्ये असा त्यांच्यावर आरोप झालेला होता स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आणि त्यापूर्वी देखील, की बाहेरून आलेल्या लोकांना, आयात लोकांना ते तर प्रतिनिधित्व दिलं आणि पक्षातले जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय झाला. मात्र निवडणुकीनंतर जेव्हा राज्यसभेची निवडणूक आली त्यावेळी सर्वांना असं वाटत होतं किंवा अपेक्षा होत्या की ज्यांना ज्यांना राजकीय निवडणूक प्रक्रियेमध्ये अपयश आलेलं आहे त्यांचं राजकीय पुनर्वसन करून त्यांना या राज्यसभेवर उमेदवारी देण्यात यावी किंवा देण्यात येईल असा कयास बांधला जात होता. मात्र भाजपाने या सर्व तर्कवितर्काला फाटा देत एक प्रादेशिक समीकरण आणि सोशल इंजिनिअरिंगचा समतोल साधत 4 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यापैकी एक उमेदवार रामदास आठवले, त्यांच्या नावाबद्दल कुठे काही शंका नव्हती, त्यांना ती उमेदवारी मिळणार हे निश्चित मानलं जात होतं. रामदास आठवलेंना उमेदवारी देत असताना आंबेडकरवादी मतांचा किती भाजपला फायदा होतो हा जरी संशोधनाचा विषय असला तरी रामदास आठवलेंना प्रतिनिधित्व दिल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील एका गटाचा विरोध मात्र नक्कीच मोडीत काढला जातो. हे समीकरण समोर ठेवून रामदास आठवलेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दुसरे उमेदवार विनोद तावडे. विनोद तावडेंना उमेदवारी देत असताना कोकणला तो प्रतिनिधित्व देण्यात आलं, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं. त्याचप्रमाणे विनोद तावडे हे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, त्यांनाही प्रतिनिधित्व त्या माध्यमातून मिळालेलं आहे. तिसरी उमेदवारी देण्यात आली ती विदर्भातून माया इवनाते यांना. इवनाते यांना उमेदवारी दिल्यामुळे बऱ्याच जणांच्या भुवया उंचावल्या. मात्र इवनाते ह्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत, त्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, महापौर राहिलेल्या आहेत आणि त्या आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे एक मराठा समाज, एक दलित समाज, एक आदिवासी समाज असा सोशल इंजिनिअरिंगचा समतोल आणि प्रादेशिक समतोल विदर्भ, कोकण आणि मुंबई असा समतोल साधण्यात आला. चौथ्या उमेदवारीनं मात्र सगळ्यांचेच आडाखे तडाखे मोडीत काढले. रामराव वडकुते यांना ती उमेदवारी देण्यात आली आणि हे नाव कुणाच्याही ध्यानीमनी नसताना रामराव वडकुते यांची उमेदवारी आल्यामुळे जरी प्रस्थापितांमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात असलं तरी समाजामध्ये मात्र एक चांगली प्रतिमा किंवा प्रतिक्रिया समाजातून उमटताना दिसते. रामराव वडकुते हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि सध्या धनगर हाटकर समाजाच्या आरक्षणावरून थोडी सामाजिक स्थिती किंवा परिस्थिती बिघडलेली असताना आणि धनगर समाजाचं नेतृत्व करत असणारे प्रस्थापितांना उमेदवारी मिळेल असं अपेक्षित असताना रामराव वडकुते यांना भाजपाने उमेदवारी देऊन एकाच दगडामध्ये अनेक पक्षी मारलेले दिसत आहेत. एकतर लक्ष्मण हाके किंवा आणखी कोणी असतील यांना मराठा समाजाचा विरोध होता म्हणून रामराव वडकुते यांची उमेदवारी एक सर्वसामान्य कार्यकर्ता. रामराव वडकुते हे राष्ट्रवादीच्या वतीनं विधान परिषदेचे सदस्य राहिलेले, शेळी मेंढी पालन मंडळाचे हे 2 वेळा अध्यक्ष राहिलेले. त्या अध्यक्ष असतानाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांच्या पदाच्या माध्यमातून दिलेलं असल्यामुळे धनगर हटकर समाजामध्ये त्यांच्याबद्दल खूप आदराचं स्थान आहे. आणि विशेष म्हणजे रामराव वडकुते हे अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले असल्यामुळे MSCB मध्ये एक UDC म्हणून काम करणारा कर्मचारी
मात्र ह्या राजकारणात आल्यानंतर त्यांनी विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेलं शेळीमंडी पालन महामंडळाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि त्यांचं कधी कोणतं वक्तव्य कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, एक सरळ मार्गी असणारा माणूस आणि म्हणून नक्कीच त्यांच्या उमेदवारीनं धनगर हटकर समाजाचे प्रश्न मार्गी लागतील किंवा लावता येतील असा एक मेसेज धनगर हटकर समाजामध्ये गेलेला आहे आणि म्हणून प्रादेशिक समतोल साधत त्याचबरोबर सोशल इंजिनिअरिंगचं देखील खूप उत्तम गणित या माध्यमातून 4 उमेदवारांच्या माध्यमातून भाजपानं मांडलेला आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा संदेश देखील त्यांनी दिलेला आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये, संसदीय राजकारणामध्ये ज्यांना उमेदवारी दिलेली होती त्यांना अपयश आलं, त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या ऐवजी, म्हणजे असं होतं की काँग्रेसच्या काळापासून अनेक काळापासून असं चालत आलेलं होतं की जे कोणी प्रस्थापित पुढारी आहेत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी विधान परिषद आणि राज्यसभा ह्या आहेत असा एक पायंडा पडलेला होता. मात्र भाजपाने स्पष्ट भूमिका घेतली की ज्यांना संसदीय राजकारणामध्ये लोकशाहीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये अपयश आलेलं आहे त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार नाही. त्यांनी जनसामान्यामध्ये जावं, पक्षाचं पुनर्वसन करावं त्या भागामध्ये आणि त्यांचं स्वतःच देखील जनाधार तयार करावा, पक्षाची जबाबदारी सांभाळावी आणि जे निष्ठावान आहेत, जे नवीन आहेत त्यांना या ठिकाणी या राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर उमेदवारी दिली जाईल. येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीमध्ये देखील भाजप हाच फॉर्म्युला वापरेल असे संकेत या निवडीमधून मिळत आहेत. त्याचबरोबर शरद पवारांची मात्र फार केविलवाणी अवस्था बघायला मिळाली. ज्या पद्धतीनं राजा राहिलेला माणूस 50-60 वर्ष राजा राहिलेला मला सरदार करा म्हणून केविलवाणी धडपड करताना दिसले आणि एनकेन प्रकारे त्यांनी ते गणित जमवलं आणि महाविकास आघाडीकडून त्यांनी ती उमेदवारी मिळवली. मात्र ती उमेदवारी मिळवत असताना त्यांना बराच काही द्रविडी प्राणायाम करावा लागला, अगतिकता त्यांची दिसून आली. हे कुठेतरी त्यांच्याही कार्यकर्त्याला आणि सामान्य माणसालाही पटलेलं नाही. एवढं अगतिक होण्यापेक्षा एवढं त्यांनी साम्राज्य भोगलेलं असताना आणि एवढ्या छोट्याशा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी किंवा राज्यसभेत जाण्यासाठी शरद पवारांसारख्या आभाळा एवढ्या माणसानं एवढं अगतिक व्हावं हे कुठेतरी सामान्य माणसाला पटलेलं दिसत नाहीये. मात्र एक तितकंच खरं की भाजपाने जी खेळी खेळलेली आहे ही खेळी त्यांची जी 2029ची भाजपची स्वबळावर सत्ता आणण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे, मला वाटतं ते स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने ही पायाभरणी केलेली दिसते आहे. आणि अशाच माध्यमातून रामराव वडकुते यांची उमेदवारी त्याच माध्यमातून आलेली आहे. त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रज्ञा सातव त्यांच्याकडे आलेले आहेत आणि आता वडकुतेंना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. कदाचित प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर देखील पाठवतील आणि मग त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जिथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी भाजप पाय रोवायला आणि 29 मध्ये स्वबळावर 100% भाजप हा फॉर्म्युला साध्य करण्यासाठी ही सगळी केलेली खेळी दिसतीये. रामराव वडकुते यांच्या राज्यसभेच्या नेमणुकीमुळे किंवा निवडीमुळे ते बिनविरोध निवडणूक होणार असल्यामुळे ती फक्त आता औपचारिकता बाकी राहिलेली आहे. त्याचबरोबर प्रज्ञा सातव जर विधान परिषदेवर गेल्या तर मला वाटतं की परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँक जी एकत्रित आहे आणि बऱ्याच दिवसांपासून हिंगोलीची बँक वेगळी व्हावी जिल्हा बँक ही मागणी जी पेंडिंग पडलेली आहे ती मागणी कदाचित येणाऱ्या काळामध्ये बळ धरेल आणि त्या मागणीला भाजप सरकार देखील, राज्य सरकार देखील त्या मागणीला उचलून धरतील आणि ती जर हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँक स्वतंत्र होऊन परभणी बँकेचं जर बायफर्गेशन झालं तर नवल वाटायला नको. कारण ग्रामीण भागातल्या लोकांची नाळ, आर्थिक नाळ या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी जोडलेली असते. हिंगोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकाच्या लोकांना त्यांच्या कामासाठी परभणीला यायला लागतं आणि म्हणून हिंगोली जिल्हा तयार होऊन इतके वर्ष झालेलं असतानाही ती बँक स्वतंत्र बँक झालेली नाही. ही मागणी कदाचित आता समोर येईल आणि ती मागणी उचल खाईल आणि उचल खाऊन हिंगोली जिल्हा मध्यवर्ती बँक जर वेगळी तयार झाली
तर मला वाटतं आश्चर्य वाटायला नको. एकंदर हे झालं आमचं विजन. जसा आम्ही दुसरा मुद्दा सांगितला होता किंवा पुनर्वसनाचा, तर भाजपाने कुठल्याही त्यांच्या नेत्यांचं पुनर्वसन केलेलं नाही. यातून शिंदे सेना काही धडा घेणार का, हा खरा प्रश्न आहे. कारण तिथे देखील असेच बरेच सत्तेच्या खुर्च्या उभवणारे सत्तेपासून दूर गेल्यामुळे राज्यसभेवर विधान परिषदेवर डोळा ठेवून आहेत. आणि जसं भाजपने धोरण घेतलेलं आहे की पक्षाचा तुम्हाला किती उपयोग होतो यापेक्षा तुमचा पक्षाला किती उपयोग होणार आहे, पक्षाला तुमची किती मदत होणार आहे, हा मुद्दा महत्वाचा आहे. मला वाटतं ह्याच लाईनवर एकनाथ शिंदेंना देखील विचार करणं भाग पडणार आहे. सामान्य कार्यकर्त्यांना सत्तेत भागीदारी दिली तर खुर्च्या उभवणारे पक्षवाढीच्या कामाला लागतील आणि मग कुठेतरी पक्षाचा जनाधार तयार होऊ शकेल. हा जो फॉर्म्युला भाजपाने सेट करून दिलेला आहे, हा डिकोड करण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता हळूहळू उन्हाची तीव्रता वाढत आहे. उन्हापासून संरक्षण करा. काम असेल तेव्हाच बाहेर पडा. बाहेर पडत असताना काळ्या चष्म्यांचा, पांढऱ्या कपड्यांचा वापर करा. नमस्कार.